चला, आपला टॉपिक आहे बेसिक मॅथमॅटिक्स अँड लॉगॅरिथम्स. हे नोट्स तुमच्याकडे मला पूर्ण अपडेटेड आणि चांगल्या अवस्थेत पाहिजेत. मी सांगतो, थोडं लक्ष द्या. लक्ष तर द्या. तुम्हाला याच्यामध्ये आज पूर्णपणे नवीन गोष्टी शिकायच्या. तर पहा, आपण आता 10th स्टँडर्ड मध्ये पॉलिनॉमियल जो चॅप्टर कव्हर केला, त्यात आपण एक बेसिक गोष्ट कोणती शिकलेली आठवा? ग्राफ. ठीक आहे नाही? पॉलिनॉमियल्स मध्ये आपण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचा ग्राफ पाहिला आणि मी तुम्हाला काही ग्राफ डिग्री 3, 4, 5 असताना कसे होतात, कशा पद्धतीने कर्व बनतात, इन्फिनिटी टू इन्फिनिटी तो ग्राफ कसा इन्क्रीज करतो किंवा डिक्रीज करतो, हे आपण पाहिलेलं आहे. आपण 10th स्टँडर्ड पर्यंत मेनली काय शिकत असतो? इक्वेशन शिकत असतो सगळे. आपण कधीही तीन इक्वेशन शिकले नाही. आपण कधीही इंटरवलचा कॉन्सेप्ट शिकला नाही. तर इथून पुढचं जे मॅथ्स आहे ते इंटरवल मेथडवर काम करतं. इथे तुम्हाला इनइक्वॅलिटी सॉल्व्ह करायच्या असतात. आज आपण प्रयत्न करणार आहोत वेव्हिक कर्व मेथड पर्यंत जायचं आपल्याला. तर या मेथड पर्यंत गेलो तर आपण लक्षात घ्या की तुमचं जे पुढचं पूर्ण मॅथमॅटिक्स आहे या टेक्निक्सवर आहे. ज्याला वेव्हिक कर्व मेथड येते तोच पुढे या स्पर्धेत टिकतो. तुम्ही कोणताही विषय शिका. आता लक्ष द्या, यामध्ये आपल्याला शिकायचे आहे रियल नंबर सिस्टीम. कोणती सिस्टीम आहे? रियल नंबर. लक्ष देऊन समजून घ्या. रियल नंबर सिस्टीम आपल्या सगळ्यांना माहिती आहे. रियल नंबर्स जे आपण कॅपिटल आर ने डिनोट करतो. रियल नंबर्स म्हणजे कोणते? वी नो दॅट ऑल नॅचरल, होल नंबर्स, इंटीजर्स, ठीक आहे, ऑल रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स, त्या सगळ्यांना आपण रियल नंबर्स म्हणतो. दोन टाईपचे नंबर्स असतात, रियल नंबर्स, कॉम्प्लेक्स नंबर्स. आपल्याला फाउंडेशन मध्ये कॅल्क्युलस पर्यंत जायचंय या वर्षात, आणि हे फाउंडेशन झालं ना, तुम्ही राईट फ्रॉम द फर्स्ट डे ऑफ 11th स्टँडर्ड डायरेक्ट जीईचं प्रिपरेशन स्टार्ट करू शकता. आता समजून घ्या, रियल नंबर सिस्टीम एक असते आणि त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स नंबर सिस्टीम एक असते. आता कॉम्प्लेक्स नंबर ऍक्च्युअली काय असतात हे आपण 10th मध्ये समजून घेणार आहोत जेव्हा आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टर करू. ठीक आहे. कॉम्प्लेक्स नंबर सिस्टीम. आता कॉम्प्लेक्स नंबर सिस्टीमला आपण कॅपिटल सी ने डिनोट करतो. ठीक आहे. तर आपला जो आता फोकस असणार आहे मेनली तो असणार आहे रियल नंबर सिस्टीमवर. तर रियल नंबर सिस्टीम मध्ये आपण आतापर्यंत काही क्वेश्चन सोडवले होते. जसं एक एक्झाम्पल घ्या, x इक्वल्स टू. त्याचं मिनिंग काय? आता मिनिंग पाहायचं, आता नुसत्या गोष्टी मॅथ्स सारख्या पाहायच्या नाही, त्याचं इंटरप्रिटेशन करायचं. x इक्वल्स टू चा अर्थ काय असतो? x ची व्हॅल्यू 2 आहे. x ची व्हॅल्यू 2 आहे याचा अर्थ x नेहमी 2 ला इक्वल आहे. ठीक आहे. म्हणजे नंबर लाईन वर जर मी याला रिप्रेझेंट केलं ऍज अ ग्राफ तर काय असायला पाहिजे? आता मी x ची व्हॅल्यू जी आहे +2 आहे. आपल्याला माहिती आहे इथे ओरिजिन हा +1 आणि समजा इथे +2 आहे आणि हा 2 आहे. x ची व्हॅल्यू 2 आहे. ठीक आहे. आता हा काय सांगतो, मी जर या ठिकाणी y ची व्हॅल्यू 5 घेतली, पॉझिटिव्ह 5 घेतली, तर त्याच्या करस्पॉन्डिंग आपण शिकलो होतो x इक्वल्स 2 आहे, y 5 आहे. तर आपण ओरिजिन वरून आधी 2 प्लेस जाणार आणि मग किती जाणार? y मध्ये 5 जाणार. इथे येऊन आपण थांबलो. आता पहा, जर मी या दोघांना जोडलं या पद्धतीने, किंवा आपण याचं रिअल मिनिंग समजून घेऊ. आता x इक्वल टू मध्ये जर y हा 5 असेल तरी x 2 आहे. जर मी y ची व्हॅल्यू लेट्स से -3 घेतली, y जर -3 असेल तरी सुद्धा x 2च आहे. जर y 9 असेल तरी पण x 2च आहे.
तर एक्सच्या व्हॅल्यूला जर तुम्ही पूर्णपणे पाहिलं तर बघा एक स्ट्रेट लाईन येईल जी वाय ऍक्सिसला पॅरलल. आलं लक्षात? वाय ऍक्सिसला पॅरलल लाईनचं इक्वेशन काय असते? आता इथून खेळ सुरू होतो. इक्वेशन ऑफ एनी लाईन विच इज पॅरलल टू वाय ऍक्सिस इज एक्स इज इक्वल टू ए. एक्सचा कुठला तरी एक नंबर फिक्स झाला. बघा इथे एक्स फिक्स झाला +2 ला. तर याला आपण काय म्हणू शकतो? एक्स इज इक्वल टू 2 इज इक्वेशन ऑफ, असं म्हणा, इक्वेशन ऑफ वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिसचं इक्वेशन आहे. आपण 9th मध्ये पण थोडं पाहिलं होतं. वाय ऍक्सिसचं इक्वेशन असते एक्स इज इक्वल टू ए. याच पद्धतीने सांगा एक्स ऍक्सिसचं इक्वेशन काय असेल? वाय इक्वल्स बी. दुसरा कोणता तरी एक कॉन्स्टंट आपण करू. तर लक्षात घ्या इथं आपण म्हणू शकतो एक्स इक्वल्स ए. याचा सरळ सरळ अर्थ आहे की एक्स इक्वल्स ए हा वाय ऍक्सिसला पॅरलल स्ट्रेट लाईनचा ग्राफ असतो. दिस इज कॉल्ड इक्वॅलिटी. आता आपण इक्वल केलेलं आहे याच्यामध्ये. गोष्टींकडे लक्ष देत जा. आता आपण पुढे आलो याच्यामध्ये. आता मला तुम्ही याचं मिनिंग सांगा. एक्स इज ग्रेटर दॅन, आता थोडासा विचार करा. एक्स इज ग्रेटर दॅन 2 आहे म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 2 पेक्षा मोठी आहे, पण 2 नाही. आता बघा, सो हियर देर इज नो एक्झिस्टन्स ऑफ व्हॅल्यू विच इज इक्वल टू 2. 2 ही त्याची व्हॅल्यू नाही, 2 पेक्षा मोठी व्हॅल्यू. आता रिअल नंबर्स मध्ये आपण रिअल नंबर सिस्टीम शिकालो. जोपर्यंत मी कॉम्प्लेक्स नंबर किंवा अनरिअल नंबर म्हणत नाही तोपर्यंत डोक्यात रिअल नंबरच ठेवा. आता 2 पेक्षा मोठे रिअल नंबर कोणकोणते आहेत? ते बघा 3 आले म्हणजे आपण अजूनही 4थी 5वीच्याच वर्गात आहे. जर 2 नंतर तुम्ही 3 म्हणत असाल, 4 म्हणत असाल, then you are still playing in the ground of natural and whole numbers only. हा, आता 2.1 आहे. 2.1 is a very 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 far away number from 2. 2 पासून तुम्हाला 2 पासून 2.1 पर्यंत जायचं असेल जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही कधीच जाऊ शकत नाही. 2 पासून 0.1 तर सोडा, 2 पासून तुम्ही 0.000000000000 दोन टक्केपर्यंत आणि शेवटी मग लिहिलं 1 तिथपर्यंत जाऊ शकतो. त्याचं बेसिक लॉजिक आहे, बिटवीन 2 रिअल नंबर्स देर आर इनफायनाइट रिअल नंबर्स. इनफायनाइट. तर आपण रिअल नंबर सिस्टीम मध्ये 2 पेक्षा मोठे नंबर सांगा असं जर म्हटलं तर आपल्याकडे याचं फिक्स आन्सर नाही. मग आपण याला आन्सर कसं देऊ? काहीतरी लिहावं लागेल ना मॅथमॅटिक्स मध्ये. एवढं तर कळलं सर, 2 पॉइंट समथिंग पासून स्टार्ट होईल. ठीक आहे, आता त्या पॉइंट नंतरचं समथिंग माहित नाही काय. 2 पॉइंट समथिंग पासून स्टार्ट होईल आणि इनफायनाइट व्हॅल्यूज पर्यंत जाईल. त्याला एक लिहिण्याची पद्धत आहे. ऐका मी काय सांगायलो. याला आपण असं म्हणू शकतो एक्सच्या व्हॅल्यू काय काय असू शकतात. ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स. मागच्या क्वेश्चन मध्ये एक्सची व्हॅल्यू फिक्स होती 2. तिथे आपण एक्सच्या व्हॅल्यूला फिक्स केलं, काहीही चेंज नाही त्याच्यामध्ये. इथे एक्सची व्हॅल्यू फिक्स नाही, पण त्याला एक कन्स्ट्रेंट दिला, एक कंडिशन दिली. ती कोणती कंडिशन आहे? इट शुड बी ग्रेटर दॅन 2. 2 पेक्षा मोठं असलं पाहिजे. आता 2 पेक्षा मोठी व्हॅल्यू कोणती आहे त्याला असं लिहितात. सेट मध्ये आपण याला काय म्हटलं होतं आठवा? बिलॉंग्स टू. एक्स बिलॉंग्स टू एनी नंबर 2, पॉझिटिव्ह इन्फिनिटी. आता हे लिहिताना कसं लिहितात? 2 घ्यायचं का आन्सर मध्ये? नाही. तर आपण असा ब्रॅकेट काढतो. आता शिका मी काय सांगेल. असा ब्रॅकेट काढतो आणि इन्फिनिटीला नेहमी असाच ब्रॅकेट असतो. याचा अर्थ समजून घ्या. याचा अर्थ आहे, याचा मिनिंग आहे, एक्स बिलॉंग्स टू all real numbers between 2 and positive infinity
excluding 2 and infinity. Infinity, we don't know what number is that. त्याच्यामुळे त्याला नेहमी आपण एक्सक्लूडच करतो. इन्फिनिटी काय माहितीच नाही. पण 2 तरी माहिती आहे पाहिल्यावर कळते 2 काय आहे. पण इथे काय म्हणलेलं आहे 2 घेऊ नका. कंडिशन आहे. तर आपण जो ब्रॅकेट काढलेला आहे, तर 2 आणि इन्फिनिटीच्या मधले सगळे रिअल नंबर्स. धिस कॉन्सेप्ट इज नोन ॲज इंटरवल. आता आपला पहिला कॉन्सेप्ट स्टार्ट झाला आजपासून. इनइक्वालिटी शिकताना पहिला कॉन्सेप्ट असतो इंटरवल. बघा, आता मी डेफिनेशन लिहित आहे. द सेट ऑफ all real numbers, the set of all real numbers between two real numbers is called interval. तर ही इंटरवलची डेफिनेशन आहे मॅथ्स मध्ये. दोन कोणतेही रिअल नंबर घेतले आणि त्यांच्यामध्ये येणारे सगळे रिअल नंबर्स, सगळे ऑल पॉसिबल रिअल नंबर्स, दॅट इज नोन ॲज अन इंटरवल. आता इंटरवल आहे. इंटरवल म्हणजे कुठून तरी कुठपर्यंत असते. स्कूलचा रेसेस टाइम असतो, हाफ आवर, 1 आवर समथिंग, तर ती आपली इंटरवल आहे. तर तशीच ही नंबरची इंटरवल आहे. तर मागच्या आणि याच्या आन्सर मध्ये फरक आहे. याला आपण म्हणतो इनइक्वालिटीज. तर इंटरवलचा जो कॉन्सेप्ट आहे तो इक्वॅलिटी सॉल्व्ह करण्यासाठी असतो. आपण इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी 10th पर्यंत सगळं शिकतो. जसं आता आपण लिनियर इक्वेशन स्टार्ट करणार उद्यापासून, मग आपण क्वाड्रॅटिक शिकणार. इक्वेशन्स मध्ये आलो 10th पर्यंत आपल्याला बेसिकली 2 ते 3 टाईपचे इक्वेशन आले पाहिजे. जसं पॉलिनॉमियल मधून आपण क्युबिक पॉलिनॉमियल सॉल्व्ह करण्याची काल एक आयडिया पाहिली. रूट्सची कॉन्सेप्ट, झिरोची कॉन्सेप्ट लावून, अल्फा बीटा गामा वापरून. क्वाड्रॅटिक मध्ये आपण तसं पाहिलं. क्वाड्रॅटिकचे आता 3 मेथड तुम्ही शिकणार क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टर मध्ये. मग तुम्ही लिनियर इक्वेशन मध्ये जवळपास 4 ते 5 मेथड आहेत, त्या पूर्ण शिकणार आहोत. तर या सगळ्या इक्वेशन थिअरी मध्ये आपण परफेक्ट असतो. पण खरं मॅथ सुरू होते इथे, जेव्हा आपण त्याच्या बाहेर जायला लागतो. आपण रेग्युलर लाईफ मध्ये असं बोलतो ना, की मला ना कमीत कमी 10,000 रुपीजची गरज आहे. त्याचं मिनिंग काय? रिअल लाईफ मध्ये जे आपण बोलतो, आय नीड ऍटलीस्ट 10,000 रुपीज. त्याचा अर्थ की मला 10,000 दिले तर ठीकच आहे, त्याच्यापेक्षा कमी नाही चालणार. पण त्याच्यावर जास्त 10,000 च्या ऐवजी मला कोणी 10 लाख देत असेल, मग तर काय, माझ्यासारखा कोणी राजाच नाही. त्याचा अर्थ काय की आपली रिक्वायरमेंट किती आहे मिनिमम, आणि त्याला मॅक्सिमम माहित नाही किती ज्याला 10,000 पाहिजे त्याला 10 करोड भेटले तर म्हणजे ते आनंदानेच मरून जाईल. तर लक्षात घ्या, इथे तसाच कॉन्सेप्ट आहे. हे म्हणते की मिनिमम याची व्हॅल्यू 2 पाहिजे, 2 नाही पाहिजे, 2 पेक्षा जस्ट मोठी. दिस कॉन्सेप्ट इज कॉल्ड इंटरवल. आता आपण इंटरवलला नीट समजून घेऊ. चला, तर नाव वी विल लर्न इंटरवल अँड इट्स टाइप्स. आता आपण या ज्या सर्व टाइप्स आहेत, आपण या सर्व टाइप्स आता काय करणार, नंबर लाईन वर शिकणार. समजा आपल्याकडे ही एक नंबर लाईन आहे. तर समजा आपल्याकडे या नंबर लाईन्स आहेत. या नंबर लाईन वर आपण, लक्षात द्या मी काय बोलतोय, काही नंबर मार्क करू. लेट्स से 2 आणि 3. 2 आणि 3. मला काय करायचंय, बिटवीन 2 अँड 3. तर 2 आणि 3 आर रिअल नंबर्स. याच्यामध्ये किती रिअल नंबर्स असतील? इनफायनाइट. मी ना म्हणलं हाऊ मेनी नॅचरल नंबर्स आर देअर बिटवीन 2 अँड 3? 0. कारण ते स्वतः नॅचरल आहेत, मध्ये कुठला नॅचरल नाही. होल नंबर्स तेही नाही, इंटिजर्स तेही नाही. इंटिजर सुद्धा फ्रॅक्शन नसतात, डेसिमल नसतात. त्याच्यामध्ये इंटिजर, होल नंबर, नॅचरल नंबर नाही. संपले. हे कन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स आहेत. पण याच्यामध्ये रिअल नंबर इनफायनाइट आहेत. त्यासाठी आपण आहार रूल शिकला होता 8th स्टँडर्ड पासून, ऍड अँड हाफ. तसंच करत होतो ना आपण. तसेच काढतात नंबर लाईन वर रॅशनल नंबर दाखवणं. झाले सगळे 1 2 संपले तुमचे मॅथचे. आता लक्षात घ्या, मला काय करायचंय, या इंटरवल मध्ये
कोणताही एक नंबर दाखवायचा आहे एक्स, कोणता एक रिअल नंबर दाखवायचा आहे. आता मी काय म्हणतो, हा एक्स कसा असला पाहिजे, एनी नंबर, एनी रिअल नंबर बिटवीन 2 and 3. बट आता बघा इथे समजून घ्या, 2 and 3 बट एक्सक्लुडिंग 2 and 3. 2 आणि 3 नको मला त्याच्यामधले सगळे चालतात. 2 पेक्षा जास्त, 3 पेक्षा कमी, ऑल रिअल नंबर्स. त्याला लिहायची पद्धत आहे. 2 नको, ओपन सर्कल, नेक्स्ट. ठीक आहे, 3 नको, ओपन सर्कल, आणि मग त्याला जोडा स्ट्रेट लाईन. दिस इज कॉल्ड ओपन इंटरवल. ही आहे ओपन इंटरवल. ओपन इंटरवलचा अर्थ जे एंड पॉइंट्स आहेत ते इन्क्लूड करायचे नाही. आता याला लिहितात कसं मी सांगितलंय तुम्हाला. ही आहे ओपन इंटरवल. दिस इज नोन ॲज ओपन इंटरवल. पहिली टाईप. तर एक्स काय आहे, एनी नंबर बिलॉंग्स टू बिटवीन 2 and 3 बोथ आर ओपन. आपण जर साधा ब्रॅकेट काढतो, हा ओपन इंटरवलचा ब्रॅकेट आहे. आता नेक्स्ट स्टेप मध्ये मी तेच बोलेल, 2 आणि 3 च्या मधलाच नंबर सांगा, तो एक्स असावा असेल. पण इथं सांगितलेलं आहे 2 आणि 3 दोघांनाही याच्यात घ्या. आता डार्क बघा, डार्क सर्कल आणि हॉलो सर्कल हे दोन असतात ह्याचे सिम्बल्स. आता मला यांच्यामधला कोणताही नंबर चालतो, 2 आणि 3 पण चालतोच. ही जी इंटरवल आहे, दिस इज कॉल्ड क्लोज इंटरवल. दिस इज क्लोज इंटरवल. हसण्यावर तर जाऊच नका, कारण तुम्हाला हे फक्त एबीसीडी चालू आहे. जेव्हा क्वेश्चन स्टार्ट होतील तेव्हा सोडवता आलं ना, मग हसायचं. नंतर रडण्याला अर्थ नसतो. आधी हसायचं आपलं काही माहित नसताना, आणि रियालिटी आली की रडायचं. हा, आधी रडा काय चालू आहे की म्हणून, नंतर हसणं चांगलं असते. आता इथे अर्थ असा आहे, एक्स बिलॉंग्स टू एनी नंबर बिटवीन 2 and 3. 2 आणि 3 घ्यायचे आता आन्सर मध्ये. तर आन्सर मध्ये घ्या याच्यासाठी करतात स्क्वेअर ब्रॅकेट. क्लोज इंटरवलचं हे सिंबल आहे. ठीक आहे, आपल्या मनाने बदलायचं नाही, ते फिक्स झाले आता. नाही तर आज हे काढू, उद्या ते काढू, काय रांगोळी स्पर्धा नाहीये. त्याच्यामुळे जे ठरलेलं सिंबल आहे तेच वापरायचं, त्याच्यात चेंज नाही करायचा. यू बिलीव्ह ऑर नॉट, आता माझ्या 11th स्टँडर्डच्या बॅचला हेच चालू आहे. त्याशिवाय त्यांचं जेईमेल सुरूच होत नाही. हे कळलं नाही तर पुढे काहीच शिकायचं नाही. चला, आता तिसरी कंडिशन आहे, मी सेम सेट घेऊन चालतो. मला प्रत्येक वेळी चला त्या 2 नंबर मध्येच बोलायचंय. आता मी काय म्हणतो, आपले काय नखरे कमी आहेत का, हे पाहिजे ते पाहिजे. आता बघा, एक्स एक असा नंबर आहे बिटवीन 2 and 3. हा काय म्हणतो, 2 नको पण 3 पाहिजे. जहागीरदार, ठीक आहे नाही, 2 नको पण 3 पाहिजे. चला, 2 आणि 3 च्या मधला कोणताही नंबर घ्या, पण 2 नको 3 पाहिजे. आपापसात बोलू नका. त्याच्यात ओपन पण दिसते आणि क्लोज पण दिसते, ठीक नाही. ओपनही आहे, क्लोजही आहे. याचा अर्थ शाळेमध्ये सेमी इंग्लिश आहे. काही सब्जेक्ट मराठी शिकायला, काही इंग्लिश मध्ये शिकायला. धोबी का कुत्ता घर काना काटका, दोन्ही लँग्वेज मध्ये शिकायला कोणतीच भीती येत नाही. त्याच्यात गव्हर्नमेंट मध्ये आता हिंदी पण सक्तीची, नाही नाही. आता विचार करा, याचा अर्थ काय. हे ओपन पण आहे, क्लोज पण आहे, म्हणजे हे सेमी आहे. मग कोणतं सेमी आहे, सेमी क्लोज आहे का सेमी ओपन आहे? क्लोज झालं ना, काय सांगितलं कशावरून. मी जाऊन नाही, हे सेमी क्लोज पण आहे. पण म्हणते नाही सेमी ओपन पण आहे, भांडायचं नाही. ते असेच भांडणं लागले मॅथमॅटिशियन मध्ये. म्हणून मॅथमॅटिशियनने काय ठरवलं, ऐका बेटा, आजपासून पुढे मॅथमॅटिक्स मध्ये कोणताही ग्राफ पाहत असताना नेहमी लेफ्ट टू राईट पाहायचा. ठीक आहे, लेफ्ट टू राईटच पाहायचा. तर लेफ्ट टू राईट मध्ये ओपनला स्टार्ट होतो, मग याचं नाव सेमी ओपन आहे. ही इंटरव्हल सेमी ओपन आहे. मध्ये मध्ये बोल नका. त्याला असं लिहितात, 2 नको 3 घ्या. 3 घ्या. 3 वर आहे स्क्वेअर ब्रॅकेट आणि इथे आहे आपला साधा ब्रॅकेट. हे ओपन, हे क्लोज, याला होता सेमी ओपन. आता लास्ट केस, 2 घ्या पण 3 नको. ठीक आहे,
आपापसात बोलता याचा अर्थ तुम्हाला खूप काही कळायलंय. याचं नाव आहे सेमी क्लोज. सेमी क्लोजला लिहितात 2 include 3 exclude. This is बेसिक्स ऑफ इंटरवल्स. 4 टाईपच्या इंटरवल असतात. पूर्ण मॅथ्स मध्ये याच्यातच शिकायचंय. आता मी जे सांगाल थोडं लक्ष देऊन पहा. हे नोटेशन्स आहेत. हे एकदा तुमच्या डोक्यात आले की मग आपण वेव्हिकॉन मेथड शिकायला सुरू. आता बघा 4 टाईपच्या इंटरवल असतात. त्याच्यामध्ये एक स्पेशल केस असते ती पुढे देईल मी तुम्हाला. आता एक स्पेशल केस हा आपण घेतली एक नंबर लाईन. ही नंबर लाईन कुठून कुठपर्यंत आहे सर याच्यावर सगळे रिअल नंबर्स, ऑल रिअल नंबर. मी मधली इंटरवल घेत नाही. जसं मी 2 आणि 3 च्या मध्ये पाहत होतो. आता मी काय म्हणतो नाही मला या एंड पासून या एंड पर्यंतचे सगळे नंबर्स घ्यायचे. आता हा एंड पण माहित नाही तो एंड पण माहित नाही. तर माहित नाही तर मॅथमॅटिशियन म्हणतात माहित नाही असं आम्हाला काहीच नाही जगात. तर त्यांनी याला नाव देऊन टाकलं निगेटिव्ह इन्फिनिटी आणि या एंडला नाव दिलं पॉझिटिव्ह इन्फिनिटी. तर निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह इन्फिनिटी मध्ये जे सगळे नंबर्स येतात दॅट इज कॉल्ड सेट ऑफ ऑल रिअल नंबर्स. हे सगळे रिअल नंबर्स आहेत. ही इंटरवल आहे. ऍक्च्युअली वी डोंट नो विच नंबर्स आर दिस. हे माहित नाही कोणते. मग ह्याच्यामधला जर मी कुठे एक्स एक नंबर घ्यायचा ठरवला पण मला माहित नाही तो 2 इन्फिनिटीच्या मध्ये आहे आणि इन्फिनिटी कोणता आहे हे पण माहित नसतो ऍक्च्युअली. म्हणून आपण याला म्हणलेलं आहे रिअल इंटरवल. काय नाव आहे याचं? आता ही जी रिअल इंटरवल आहे त्याच्यामध्ये एक्स कुठून कुठपर्यंत आहे निगेटिव्ह इन्फिनिटी टू पॉझिटिव्ह इन्फिनिटी. एक लक्षात ठेवायचं इन्फिनिटी नेहमी ओपन मध्ये असते. इन्फिनिटीला कधीच क्लोज घ्यायचं नाही. समजलं? इन्फिनिटीला कधीच क्लोज घ्यायचं नाही. तर हे झाले आपले बेसिक 4 टाइप्स. ओपन, क्लोज, सेमी ओपन, सेमी क्लोज आणि एक रिअल इंटरवल. रिअल इंटरवल मध्ये इथे आपण असं म्हणू शकतो नोटेशन लक्षात ठेवा x बिलॉंग्स टू R. x बिलॉंग टू ऑल रिअल नंबर्स. ठीक आहे. याचा अर्थ हा असतो. जर कोणी सांगितलं तर कळलं पाहिजे. आता पहा नेक्स्ट पार्ट. मिनिंग्स ऑफ हे सगळे नोटेशन आहे. युनियन अँड इंटरसेक्शन. चार इंटरवल समजल्या. आता मी एक गोष्ट लिहितोय थोडस लक्ष द्या. पहा याचा अर्थ हे इथे काय म्हणतो आपण की आहे सेमी ओपन. एक अशी इंटरवल आहे 2 आणि 5 च्या मध्ये 2 एक्सक्लूड 5 इन्क्लूड. याचा अर्थ असतो युनियन. हे आपण सेट मध्ये शिकलो होतो. ऑर असते 6 कॉमा इन्फिनिटी. 6 कॉमा इन्फिनिटी पुढची इंटरवल 6 ला स्टार्ट होते पॉझिटिव्ह इन्फिनिटी पर्यंत जाते. 6 ला इन्क्लूड करायचे आन्सर मध्ये. तर याचं जे मिनिंग आहे दिस इज ऑर. ऑरचा अर्थ असतो युनियन. मध्ये मध्ये बोल नका. त्याच्यासाठी एक शब्द पण येतो ऍटलिस्ट. ऍटलिस्ट. ठीक आहे. आता याचा अर्थ समजून घ्या. आपण एखाद्याच्या घरी गेलो काय घेणार सर. ठीक आहे. काय घेणारचा अर्थ नीट घ्या. काय घेणार सर. आता मी म्हटलं एक काम करा चहा आणि कॉफी आण. टी अँड कॉफी. टी अँड कॉफी. काय बेशरम आहे काहीतरी एक मागायचं दोन्ही मागायले. मी असं म्हणलं की टी अँड कॉफी नाही तर मग काहीच घेत नाही जाऊ. जे दिलं तर दोन्ही द्या. दॅट इज अँड. याचा अर्थ काय हेही पाहिजे तेही पाहिजे. दोन असतील तरच जमेल नाही तर नाही. दॅट इज अँड. ऑर काय सांगते तर दुसरा आहे. आता आमचा समजा पार्थ आहे शांत लेखू आहे. ते गेलं कोणी म्हणलं सांग पार्थ काय पाहिजे टी ऑर कॉफी. त्याचा अर्थ आहे की टी आला तरी खुश आहे कॉफी आली तरी खुश आहे दोन्ही आला तर खुशच खुश आहे.
ठीक आहे, म्हणजे त्याला न मागता भेटायले, आम्हाला मागून भेटत नाही असा त्याचा अर्थ आहे. त्याला जर सांगितलं ऑर आहे, ऑरचा अर्थ काय? कुठल्या एकाने समाधान होतं, कुठल्या एकाने समाधान होतं, दॅट इज युनियन. ऑरचा अर्थ नेहमी काय असतो? धिस ऑर दॅट. म्हणजे तुम्हाला जर एक एक्स इथून घ्यायचा आहे, तर एक्स ची व्हॅल्यू जर कुणी म्हटलं की 2 to 5 मध्ये आहे, किंवा म्हणलं की एक्स ची व्हॅल्यू 6 to इन्फिनिटी मध्ये आहे, तुम्ही म्हणता ठीक आहे, मला कुठलेही चालेल. तर विचार करा, जर एक्स या इंटरव्हल मधून आला, फर्स्ट इंटरव्हल मधून आला, तर तो इथून यायची गरज आहे का? ऑरचं मिनिंग काय? ऍटलीस्ट कुठेतरी एकातून आलं पाहिजे. याचं मिनिंग ते. आता आपण याला नंबर लाईनवर बघू. नंबर लाईनवर हे कसं दिसेल? ही इंटरव्हल फॉलो करायची. आता बघा, समजा नंबर लाईनवर आपल्याला दिसत असलेले नंबर्स आहेत, ते प्लॉट करायचे. 2, 5, 6 आणि इन्फिनिटी. हे जेवढे नंबर दिसतात ते प्लॉट करू आपण. चला, 2 इथं असेल कुठेतरी. आता एक्झॅक्ट काढायचं नाही, ओरिजिन घेऊन. याला आपल्याला स्वातंत्र्य असते. इथे 5 असेल, इथे 6 असेल आणि इकडे पॉझिटिव्ह इन्फिनिटी आहे. आता हे आपण नंबर लाईनला प्लॉट केले नंबर्स. या पॉइंटचा, या नंबर्सला एक नाव असतं. म्हणा क्रिटिकल पॉइंट्स, किंवा अजून एक नाव असते स्टेशनरी पॉइंट्स. स्टेशनरी म्हणजे एका जागी शांत बसणं. हे असे पॉइंट्स असतात ज्याच्यामुळे दिलेली पॉलिनॉमियल 0 होते. पॉलिनॉमियलचा 0. इथून खेळ सुरू झाला. पहिली इंटरव्हल काय म्हणते? नीट आहे का? नीट आहे का? पहिली इंटरव्हल 2 to 5 मध्ये आहे. 2 ओपन, 5 क्लोज. तर पहा मी काय करणार, 2 ओपन, 5 क्लोज. तर माझी पहिली इंटरव्हल इथे मी काढणार. पहिली इंटरव्हल काढली. आता दुसरी इंटरव्हल आहे 6 to इन्फिनिटी. हे पहा, 6 to इन्फिनिटी, 6 क्लोज. ठीक आहे. तिथं पहा नाही, पुढे कुठेही जाईल. आता मी जर म्हणलं युनियन घ्या, युनियन घ्यायचा अर्थ काय? सगळ्यांना एकत्र करा. युनियन मीन्स आता जर मला या दोन्ही इंटरव्हलचं युनियन साइन काढून एकच आन्सर घ्यायचे, मी म्हटलं की माझा एक्स इथं कुठेतरी आहे, किंवा तो इथं कुठेतरी आहे, और इथे किंवा इथे आहे, तर ओव्हरऑल माझा एक्स कुठून कुठपर्यंत असायला पाहिजे. आता तुम्हीच विचार करा, सर इथून आला तरी चालेल, टू ओपन, इथून इथपर्यंत आल्यावर चालतो, नाही चालत. गोष्टीकडे लक्ष द्या, गोष्टीकडे लक्ष द्या. मला इथूनही आन्सर घेता येईल, इथूनही घेता येईल. तर सांगा, याच्यामध्ये सगळे नंबर आले की नाही? कुठपर्यंत? इन्फिनिटी पर्यंत. म्हणजे 2 to इन्फिनिटी मध्ये आलो मी. 2 to इन्फिनिटी. याला मी असं लिहिलं, पण हे चुकलं. दिमाग असेल तर सांगा का चुकलं? एक गॅप आहे मध्ये. 5 आणि 6 कुठे आन्सर मध्ये? 5 आणि 6 आन्सर मध्ये नाही. पण इथे लक्षात घ्या, 5 आणि 6 मला इन्क्लूड करायचं आहे. करायचं आहे, लक्षात घ्या. त्याला लिहायची एक पद्धत आहे. युनियन कर्ली ब्रॅकेट लिहितात. कर्ली ब्रॅकेटचा अर्थ इंटरव्हल नाही. कर्ली ब्रॅकेट म्हणजे जेवढे पाहिजे तेच नंबर. सर आम्हाला 5 पण पाहिजे, 6 पण पाहिजे, असंही लिहितात. हे मिनिंग आहे. ठीक आहे, हे मिनिंग आहे. तर जो गॅप आहे ना, तो असा फील करतात. फक्त तुम्ही गोष्टी शिकत जा. आता हळूहळू कळेल तुम्हाला. बोला. हा, पुढे येईल. जर तुम्हाला एखादा आन्सर मध्ये नको असेल, व्हेरी गुड. तुम्हाला जर म्हणलं की आता उदाहरण देतो. चला, तुझ्या या प्रश्नासाठी उदाहरण देतो. माझ्याकडे खूप उदाहरणं असतात असे. मी तुला एक एक्झाम्पल देतो की कुठली तरी पॉलिनॉमियल आहे एफ एक्स. लक्ष द्या बेटा. एक पॉलिनॉमियल आहे एफ एक्स आणि ती आहे एक्स प्लस 1 बाय एक्स. आणि एक काम करायचं मला, इक्वॅलिटी नको, आपण इंटरव्हल शिकतोय. ही जी पॉलिनॉमियल आहे ही मला, नीट बघा, इक्वल टू, इक्वल और ग्रेटर दॅन 0 करायचंय. तर एक्स ची मी अशी कोणती व्हॅल्यू ठेवू की येणारा आन्सर 0 किंवा 0 पेक्षा मोठं येईल. ठीक आहे. आता बघा,
आता लक्ष द्या, हे इक्वॅलिटी नाहीये, इनइक्वॅलिटी आहे. आता तुमच्याकडे मल्टिपल आन्सर आहे. तर आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. मला एक्स ची व्हॅल्यू काय काय घेता येईल नीट बघा. आता मी एक काम करतो, मी याची मेथड शिका. याची मेथड काय सांगते, वर आणि खाली एक्स काय ठेवल्यावर झिरो होतो, क्रिटिकल पॉइंट्स काढा. सर वर एक्स ला -1 ठेवलं तर झिरो होतो आणि खाली 0 ठेवलं तर 0 होतो. एक्सच्या दोन अशा व्हॅल्यू आहेत ज्यामुळे ते पॉलिनॉमियल 0 देते. इथपर्यंत मान्य? चला आता महत्व कळेल आपण लहानपणी शिकलेल्या गोष्टींचं. तर मला दोन असे नंबर सापडतात ज्यामुळे पॉलिनॉमियलची व्हॅल्यू 0 होते. एक 0 आहे आणि एक -1 आहे. तर -1 इकडे कुठेतरी असेल, 0 इकडे कुठेतरी असेल. ऐका, तुझ्याच प्रश्नाचं उत्तर द्या. आता मला सांगा, माझा आन्सर ग्रेटर दॅनचा आहे. याच्यात मी आता तुम्हाला थोड्या वेळाने बेबी कर्व सांगेल, पण त्याच्यासाठी मी काय लिहायला थोडंसं लक्ष द्या. मी काही साईन द्यायला, हे मनाने दिलं नाही, त्याचा रूल आहे, ते कसे देतात. आता मला आन्सर पाहिजे ग्रेटर दॅन. ठीक आहे, ग्रेटर दॅन पाहिजे. आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर येईल, ग्रेटर दॅन पाहिजे. ग्रेटर दॅन म्हणजे सगळ्या पॉझिटिव्ह इंटरवल. तर पहिली पॉझिटिव्ह इंटरवल कुठपर्यंत आहे, -1 पर्यंत आहे. आणि पुढची पॉझिटिव्ह इंटरवल 0 पासून पुढे. इकडे कोण असतो, निगेटिव्ह, इकडे आहे पॉझिटिव्ह इन्फिनिटी. तर बघा, मला निगेटिव्ह इन्फिनिटी करून कुठपर्यंत यायचंय, -1 पर्यंत. क्लोज. का बरं, इक्वॅलिटी आहे. इक्वलचा अर्थ घ्या, आन्सर मध्ये आलं पाहिजे. ठीक आहे, आणि ग्रेटर दॅनचा अर्थ पॉझिटिव्ह आन्सर. तर पॉझिटिव्ह इथून येणार आणि इक्वलचा अर्थ त्याला घ्या. आता सांगा, इक्वल आहे, दुसरी इंटरवल कुठून आहे पॉझिटिव्हची, 0 पासून इन्फिनिटी पर्यंत. आता थोडंसं लक्ष द्या, याच्यामध्ये गंमत आहे. हे माझा आन्सर आहे. आता माझा आन्सर इथून चालेल किंवा इथून चालेल. ऑर आलं, ऑर आलं, लक्ष द्या, ऑर आलं दोन्हीकडे. पण एक प्रॉब्लेम झाला. आता तू म्हणलेला कोण नको, नाही, 0 नाही जमणार. रॅशनल नंबर डिनॉमिनेटर कॅनॉट बी 0. जर आपण घाईघाईमध्ये या इक्वॅलिटीला पाहून आन्सर मध्ये जर 0 घेतला तर आपला आन्सर रॉंग झाला. कारण ते ही पॉलिनॉमियल नॉट डिफाईन्ड होईल. कारण डिवायडिंग बाय 0 इज नॉट परमिसिबल इन मॅथमॅटिक्स. मग काय करा, तर एक गोष्ट जे नको असेल त्याला तुम्ही ओपन मध्ये ठेवा. जरी अलाउड आहे इक्वॅलिटी, इक्वल आहे तरी नाही घेता येणार. फंक्शन डिफाईन पाहिजे ना. तुम्ही असा विचार करायला की आपण असं या लग्नाच्या कार्यक्रमात हे करायचं, ते करायचं, हे पाहुणे बोलवायचे, असा मंडप सजवायचा आणि माहित नाही कोणाचं लग्न. डिफाईन तर पाहिजे, तो इव्हेंट तर डिफाईन पाहिजे. म्हणजे काहीच माहिती नाही, आपलं स्वप्नरंजन चालू आहे, तर इथे आपल्याला 0 नाही जमणार. युअर आन्सर शुड लुक लाईक दिस. त्याचा आन्सर कसं आहे सांगा. तुमचा एक्स कुठून कुठपर्यंत आहे, सर एक्स निगेटिव्ह इन्फिनिटी पासून -1 पर्यंत आहे, क्लोज. -1 ला घ्यायचं आन्सर मध्ये, इथून आन्सर येईल ऑर, ऑर आहे इथून. पुन्हा कुठे 0 टू इन्फिनिटी, इक्वॅलिटी आहे पण सर 0 ला घेता येत नाही. आलं लक्षात. आता जर तुम्हाला पर्टिक्युलर एखादा नंबरच नको असेल, इथे इंटरव्हल आहे ना, इथे इंटरव्हल आहे. जेव्हा आपण पर्टिक्युलर एखादा नंबर नको असतो तेव्हा आपण त्याला कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहितो. ठीक आहे, एक नोट लिहून देतो, लक्ष ठेवा. फॉर एनी व्हॅल्यू which is not in interval or to be excluded, ती नको असेल, काढून टाकायची असेल, तर आपण समजा ती व्हॅल्यू आहे ए, ही नकोय मला, ए ही व्हॅल्यू मला आन्सर मध्ये नको, तर त्याला कसं लिहितात बघा. मी म्हणेल एक्स बिलॉंग्स टू एनी नंबर, कोणताही नंबर चालेल आम्हाला एक्स मध्ये, कोणताही नंबर चालेल, तर अर्थ आपण आता लिहिला होता ऑल रिअल नंबर्स. पण कोण नको, समजा मला 3 हा नंबर नको, 3 हा नको त्या इंटरव्हल मधून, तर मी इथं करणार मायनस आर, मायनसचा अर्थ रिअल नंबर मधून हा नको, काढून टाका. मला पर्टिक्युलर एकच नंबर काढायचा आहे म्हणून कर्ली ब्रॅकेट.
कर्ली ब्रॅकेटचं काम इंटरवल नसते, इलेमेंट्स दाखवून असते. फक्त मला हाच पाहिजे, हाच नको. तर हे मिनिंग समजून घ्या. आपण जे स्क्वेअर ब्रॅकेट किंवा रेग्युलर ब्रॅकेट काढतो ते इंटरवल साठी असतात. कर्ली ब्रॅकेट इंटरवल साठी नसतो, तो पर्टिक्युलर इलेमेंट्सला असतो. तर मला नेक्स्ट याच्यामध्ये 2 नकोय, नको. हे नोट खूप महत्वाचं आहे. पुढे चालून तुम्हाला असे एमसीक्यू मध्ये ऑप्शन असतात. तर याचं मिनिंग आहे एक्स इज एनी रिअल नंबर एक्सक्लुडिंग 2. त्याच्यात काही चालते, नंबर लाईनवरचे आम्ही सगळे घेऊ 2 सोडून. 2 का नाही घ्यायचं? देअर मे बी सेव्हरल रिझन्स. एक मेन रिझन काय असू शकते की सर 2 मुळे, बघा 2 मुळे काय प्रॉब्लेम आहे, डिनॉमिनेटर डिफाईन होत नाही. म्हणजे मी जर तुम्हाला असं म्हणलं एक्स प्लस 5 एक्स मायनस 2 इज इक्वल टू ग्रेटर दॅन 0 असं दिलं, तर बघा वर न्यूमरेटरला काय अडचण नाही. तुम्ही एक्स ची कोणतीही व्हॅल्यू ठेवा ना. एक्स ची कोणती व्हॅल्यू कुठून, -5 पासून. -5 पासून पुढे कोणती व्हॅल्यू ठेवा, काय अडचण येईल का त्याला? ते 0 होईल. मग -5 टू पॉझिटिव्ह इन्फिनिटी चालला. बघा तुम्हाला प्लस मध्ये आन्सर पाहिजे, तर -5 पासून तुम्ही पुढे काही ठेवत गेला तर तुमचा आन्सर काय येणार आहे? बघा त्या इंटरवल मध्ये येईल. पण त्या इंटरवल मध्ये चुकून जर 2 आला तर घेता येईल का आन्सर मध्ये? नाही, कारण बघा डिनॉमिनेटर 0 होऊन जाईल +2 ला, म्हणजे फंक्शन डिफाईनच होणार आहे. हा 0 त्या इंटरवल मध्ये तुम्हाला अजून नंतर काही केसेस सापडतील जिथे आन्सर एकच ठेवायचं असते मधलं, तिथं एक गॅप आलेला असतो. तिथं तिथे इंटरवल नसते, तिथे एक पॉइंट असतो फक्त. फक्त पॉइंटला डिनोट करायचं तर कर्ली ब्रॅकेट. ठीक आहे, फक्त पॉइंटला. पण 0 इथं फक्त पॉइंट नाहीये, तो 0 टू इन्फिनिटी एक इंटरवल आहे. म्हणून 0 ला ओपन ठेवलं. ठीक आहे, कारण तो 0 असा एका इंटरवलचा पार्ट आहे, तो एक पर्टिक्युलर पॉइंट म्हणून आपण पाहत नाही. म्हणून मी स्पेशल नोट वेगळं लिहून दिलं. फ्युचरमध्ये तुम्हाला असे खूप एक्झाम्पल सापडतील. नेक्स्ट संडेला तुम्हाला असे खूप एक्झाम्पल शिकायला भेटतील. मी आज फक्त तुम्हाला पुढच्या रविवारची तयारी करून द्यायला. आता समजून घ्या. आता याच्यात तुम्हाला एक्सक्यूज नाहीच आहे, आपलं हे चालूच राहणार आहे. आता आपण पाहू इंटरसेक्शन. मध्ये मध्ये बोल नका रे. इंटरसेक्शन मला समजून घ्यायचं आहे. मी एक नोटेशन लिहितो, बोलू नका. इंटरसेक्शनचं मिनिंग आहे अँड. अँड म्हणजे दोन्हीही पाहिजे. आता आन्सर असं नाही जमणार, इथून आलं तर चालते किंवा इकडून नाही आलं तर चालते. मी म्हणल्याप्रमाणे मला आता चहा आणि कॉफी दोन्ही पाहिजे, तरच मी इथं बसणार. ठीक आहे, आता लक्षात घ्या. याला नंबर लाईनवर प्लॉट करू. आता मी ती गोष्ट सांगालो, थोडस लक्ष द्या. फर्स्ट पार्ट दिलेले सगळे नंबर्स किंवा पॉइंट्स, ज्याला आपण क्रिटिकल पॉइंट्स म्हणतो, क्रिटिकल पॉइंट ह्याच्यावर प्लॉट करा. कोण कोण आहेत? 6, 9, 7, 10. 6, 7, 9, 10. ठीक आहे, नंबर लाईनवर त्यांच्या रिलेटिव्ह पोझिशन पाहायच्या, कोण कुठे असेल. पहिली इंटरवल 6 to 9 आहे. 6 ओपन 9 क्लोज. पहिली इंटरवल 6 ओपन 9 क्लोज. पहिली इंटरवल काढली. ठीक आहे, दुसरी इंटरवल झाले 10 मिनिटं राहिले. 6 to 9 आलो आपण. दुसरी इंटरवल कुठून आहे? 7 to 10. लक्ष द्या, आता तुम्हाला उत्तर सापडायला लागेल. 7 to 10. तर 7 to 10 आहे, मला फरक कळावा म्हणून मी काय करतो, 7 ला इन्क्लूड करायचं. बघा क्लोज आहे, तर 7 क्लोज. दिसलं? कुठपर्यंत जायचंय? 10. पण 10 कसं आहे? ओपन. आता आन्सर कसं लिहिणार? मला घ्यायचं इंटरसेक्शन. तर आपण ज्या दोन नंबर लाईन काढलेल्या आहेत त्याच्या ज्या इंटरवल दाखवल्या, अँडचा अर्थ आहे दोन्ही पाहिजे. दोन्ही पाहिजे म्हणजे इंटरसेक्शन. इंटरसेक्शन म्हणजे ओनली कॉमन एलिमेंट्स. त्यांच्यात कॉमन कोणती इंटरवल आहे? बघा इथून स्टार्ट झाली, दिस इज कॉमन. तर कॉमन कुठून स्टार्ट झाली? 7 पासून 9 पर्यंत. 9 आन्सर मध्ये आहे, क्लोज आहे. आणि ही रेष उगा फिल इन द ब्लँक साठी नाहीये. त्या रेषेचा अर्थ आहे त्या रेषेमध्ये कुठेच गॅप नाही.
समजून घ्या ही कंटिन्युअस लाईन आहे. याचा अर्थ त्याच्यामध्ये सगळे नंबर आपल्या आन्सर मध्ये येणार. आता तुम्ही आन्सर कसं लिहिणार? याचा खरा अर्थ असा आहे, x बिलॉंग्स टू 7 to 9. दिसते आन्सर तुमचं? 7 to 9 घ्या आणि दोन्हीही क्लोज. याचं खरं आन्सर हे आहे. तर तुम्हाला परीक्षेमध्ये आयदर असे एमसीक्यूचे ऑप्शन येतील किंवा असं येईल. तर सगळं पाहता आलं पाहिजे. आता आपण इंटरवल शिकलो, कशा मांडायच्या, काय करायचं. त्याचं मिनिंग समजलं सगळ्यांना? कोणाला मध्ये ठेवायचं, कोणाला बाहेर काढायचं? बोला. तसं नसते. इंटरवल पाहिजे नाही असं नसते. ते आन्सर मध्ये येतच नाही. ते क्रिटिकल पॉइंटवर डिपेंड असते. आता मी तुम्हाला बेबी कर मेथड सांगेन तेव्हा कळेल. मी तुम्हाला डायरेक्ट इंटरवल लिहून द्यायलो. ऐका ऐका. जर अजूनही वाटत असेल अरे किती इझी आहे, चांगली गोष्ट आहे, इझीच आहे. बिलकुल इझी आहे. पण हा पार्ट मी रेडीमेड दिलाय खायला. आता बसा आणि खा. तुम्हाला म्हणलं बघा चला डॉमिनोजचा या टाईपचा हा पिझ्झा आहे. बसा आणि खा. खूप छान. आणि तिथे डॉमिनोज मध्ये गेल्यावर त्यांना म्हणला तुम्ही तुमचा तयार करून खा. मग त्रास आहे. ते पिझ्झा करायच्या ऐवजी भाकरीच करल. त्याचं काही खरं नाही. तर इथे तीच गोष्ट आहे. मी आतापर्यंत तुम्हाला रेडीमेड इंटरवल दिल्या, फक्त युनियन इंटरसेक्शन मांडतात कसं हे सांगितलं. आपल्याला खरं काम काय असते? एक एफ देतात, फंक्शन देतात. त्या फंक्शनला सॉल्व्ह करून ते नंबर्स काढायचे असतात. मग ते नंबर पॉइंटवर प्लॉट करतात आणि दिलेल्या कंडिशन नुसार त्याला सॉल्व्ह करतात. दिस इज ऑल स्टोरी. आता मी तुम्हाला एक प्रश्न देईल, आपल्याला त्याला सॉल्व्ह करून पाहायचंय. थांबा, इंटरवलचाच खेळ चालू आहे. काय नाही बेटा, मी अजून 10-15 मिनिटं घेणार आहे. नको म्हणलं की हातून धरू नका. आता पहा, मध्ये मध्ये बोलू नका. चला आपण एक्झाम्पल्स पाहू. इनइक्वॅलिटीज. आता सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे की आपण इंटरवल शिकल्या कशासाठी? टू सॉल्व्ह इनइक्वॅलिटी. इनइक्वॅलिटीचे आन्सर इंटरवल मध्ये देतात आणि इंटरवलच्या टाईप समजल्या. कोणाला आन्सर मध्ये इन्क्लूड करायचंय, कोणाला नाही. सेट नोटेशन काय असते, आता सगळं ग्राउंड तयार आहे. मी आता एक पहिला प्रश्न देतो, लक्ष द्या. मला बेसिक पासून आपण स्टार्ट करू. x प्लस 5 शुड बी ग्रेटर दॅन 2. याचा अर्थ असा आहे बेटा की x च्या अशा व्हॅल्यू सांगा ज्याच्यात 5 ऍड केला तर आन्सर नेहमी 2 पेक्षा मोठे. आपण एखादी डोकं लावू, सर इथं जर 1 ठेवला तरच याने नाही, ते 1 आहे. 1 आहे. -5 ठेवला तर 0 इज ग्रेटर दॅन 2. काबरानगरला तसं होत नाही. तुमच्या तिकडे कुठं होते का बघा, समर्थ महाराज मंदिराकडे. तर लक्षात घ्या, -5 ठेवलं तर हे पॉसिबल नाही. ऐका, मॅथमॅटिक्स कशासाठी असते? आपण जी ढोर मेहनत करतो ती करायची नसेल. तुम्ही बसले आता, मी आता विचार करतो, सगळे नंबर सांगतो, आज रविवार आहे, मला दुसरं काहीच काम नाही. असं जर तुम्ही बसले ना, तुम्ही दिवस वाया घालाल, आन्सर एक काढाल. अप्रिशिएट आहे तुमचं काम, पण ते काहीच कामाचं नाही. त्याचं कारण आहे की तुम्ही सगळे आन्सर नाही सांगू शकत. त्याच्यासाठी इंटरवलचा कॉन्सेप्ट आहे. चला आपण इक्वेशन सगळेजण सोडवतो. फरक समजून घ्या. मी याला जर असं लिहिलं, मध्ये मध्ये बोल नका रे. तर एक्स मध्ये 5 मिळवल्यावर 2 येतात. मला आन्सर फक्त 2 पाहिजे, ग्रेटर दॅन 2 नाही. तर हे आपण तर लहानपणी शिकलो 6 स्टँडर्डला. त्या 2 ला इकडे -5 केलं तर एक्स ची व्हॅल्यू कंपल्सरी काय असली पाहिजे? -3. -3 बघा, करेक्ट 2 येतो तिथं. याचा आन्सर फिक्स आहे. ठीक आहे, इंटरवल आहे का? आता एक्स ची व्हॅल्यू -3 सोडून दुसरी काही ठेवा, ते सॅटिस्फाय होईल का? नाही होणार. का नाही होणार? पॉलिनॉमियलचा कॉन्सेप्ट लावा. डिग्री 1 आहे. लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे त्याला एकच सोल्युशन असते आणि ते एक हेच आहे. तुम्ही जर म्हणले नाही नाही मी -3 सोडून दुसरं आणतो, तर मॅथ शिकायला आपण. त्याने जे सांगितलं ते चुपचाप ऐकायचं. लिनियर इक्वेशन म्हणते एक आन्सर यायचं, एकच आन्सर आहे, आगाऊपणा करायचं नाही. हे काय म्हणते? काही ठेव, 2 पेक्षा मोठं उत्तर आहे. त्याच्यात आणि त्याचा फरक कळला. आता पहा, इनइक्वॅलिटी अशी सॉल्व्ह होते. मध्ये मध्ये बोलू नका. आपण जसं 5 ला ट्रान्सपोज केलं तसं इथे ट्रान्सपोज करता येते. सध्या याला विसरून जा. याला सध्या विसरणं ठीक आहे, थोड्या वेळाने काय काय होते भाऊ. 5 ला तिकडे हाकला. ठीक आहे, ग्रेटर दॅनचं साईन ठेवा, फक्त इक्वलच्या ऐवजी ग्रेटर दॅन आहे. इथे किती आलं? -3.
त्याचा अर्थ काय आता सांगितला. एक्स ची व्हॅल्यू काही घ्या -3 सोडून. -3 पेक्षा मोठी. सर नंबर लाईनवर -3 इथे आहे. तर मला आन्सर -3 पेक्षा मोठा घ्यायचं बघा. इक्वॅलिटी नाही. -3 ओपन आणि त्याच्यापेक्षा ग्रेटर म्हणजे सगळ्या पुढच्या व्हॅल्यू. तर माझा एक्सचा आन्सर आहे ओपन -3 टू पॉझिटिव्ह इन्फिनिटी. आता मला दिवसभर बसायचं काम नाही. आता ज्यानं तुम्हाला विचारलं ह्याच्यातलं कोणतं उत्तर आहे ते तू घेऊन बस दिवसभर. -3 पासून जर इन्फिनिटी पर्यंत जायला गेला तर त्याच्या इन्फायनाईट खानदानी संपत्तीत पण आन्सर नाही येणार. म्हणजे पूर्ण आन्सर तो नाही शोधणार. आपण एका मिनिटात मॅथमॅटिक्सच्या हेल्पने सांगितलं की याचा आन्सर -3 च्या पुढे तुम्ही काही घ्या. समजा मी या इंटरव्हल मध्ये 2 घेतला. या इंटरव्हल मध्ये +2 आहे. मध्ये मध्ये बोलू नका. तर 2 + 5 7. 7 इज ग्रेटर दॅन 2. हे सॅटिस्फाय झालं पाहिजे. चला, हे एक छोटासा कॉन्सेप्ट होता. आता पुढचा मेन कॉन्सेप्ट समजा. पुढच्या एक्झाम्पल कडे या. आता एक गंमत आहे. -x + 5 ग्रेटर दॅन 2. चला, मी करायला तसंच करतो. त्याला इकडे नेलं. -x should be greater than -3. आता जर मी ते दोन्हीकडे मायनस मायनस कॅन्सल केलं, जे आम्हाला लहानपणापासून सवय असते, आणि मी याला लिहिलं x इज ग्रेटर दॅन 3, दिस इज रॉंग आन्सर. दिस इज रॉंग आन्सर. असं का? त्याचं रिझन आहे बेटा. आपल्या क्वेश्चन मध्ये ग्रेटर दॅन 2 विचारलंय, पण थोड्या वेळात लक्षात येईल की आपला क्वेश्चनच बदलतो. क्वेश्चन हा चुकीचा आहे. आता एक महत्वाचा नियम, त्याचा आन्सर कधीही असं डायरेक्ट द्यायचं नाही. दिस इज रॉंग मेथड. रॉंग मेथड. आता ऐका. आता मी तुम्हाला एक रूल सांगतोय, मध्ये मध्ये बोल नका. रूल नंबर 1. इनइक्वालिटी सॉल्व करताना, मध्ये मध्ये बोल नका, इकडे पहा. इनइक्वालिटी सॉल्व करताना नेवर क्रॉस मल्टिप्लाय. पहिला नियम. नाही तर आपल्याला सवय असते इकडे क्रॉस मल्टिप्लाय करून हाकलून द्यायचं. फ्रॅक्शन आला की इथे जमत नाही. इक्वॅलिटी मध्ये जमते. इक्वॅलिटी क्रॉस मल्टिप्लिकेशन जमते, नो डाऊट. इनइक्वॅलिटी मध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं नाही. सर कधीच करायचं नाही का? नाही, करता येईल, पण त्याला काही कंडिशन आहे. याचं उदाहरण देतो तुम्हाला. असं का होते सांगतो तुम्हाला. 3 आणि 5 मध्ये काय रिलेशन आहे? 3 इज लेस दॅन 5. लहानपणी शिकलो आपण, कम्पेअर टू नंबर्स. 3 इज लेस दॅन 5. आता विचार करा, मी दोघांना जर निगेटिव्ह दिलं, आता -3 मोठा झाला -5 पेक्षा, इनइक्वॅलिटीचं साइनच रिव्हर्स झालं. का बरं? वेन वी, आता रूल आहे का, आणि आज जाताना हा रूल जर डोक्यात ठेवला तर आजचा संडे आपला परफेक्ट झाला. इनइक्वॅलिटी सॉल्व करत असताना नेव्हर क्रॉस मल्टिप्लाय until and unless you are guaranteed the quantity that you are cross multiplying is positive. जोपर्यंत ती पॉझिटिव्ह आहे याची गॅरंटी नाही, तोपर्यंत क्रॉस मल्टिप्लाय करता येत नाही. का बरं? बघा, पॉझिटिव्हला निगेटिव्ह केलं तर इनइक्वॅलिटी रिव्हर्स झाली. म्हणजे जेव्हा आपण निगेटिव्ह नंबरने मल्टिप्लाय किंवा डिवाइड करतो निगेटिव्ह नंबरने, तेव्हा इनइक्वॅलिटी रिव्हर्स होते. कळलं तुम्हाला? तर हा मेन रूल आहे, म्हणून मी ह्याला डायरेक्ट तसं सॉल्व्ह नाही करत. तिथे क्रॉस मल्टिप्लाय होत नाही किंवा निगेटिव्हने मल्टिप्लाय डिवाइड करताना रूल काय आहे? इनइक्वॅलिटी रिव्हर्स होते. हा पहिला नियम. बघा, मध्ये मध्ये बोलणं काय, एकदा पहा. इफ क्वांटिटी इज पॉझिटिव्ह then क्रॉस मल्टिप्लिकेशन इज अलाउड. हे रूल्स आहेत, त्याच्या पुढे जायचंच नाही. सेकंड, इफ निगेटिव्ह क्वांटिटी इज मल्टिप्लाइड और डिवाइडेड. जर एखादी निगेटिव्ह क्वांटिटी आपण इनइक्वॅलिटी मध्ये मल्टिप्लाय किंवा डिवाइड केली
देन कोण बोलायले, देन इनइक्वॅलिटी साइन रिव्हर्सेस. हा रूल कधीच विसरायचा नाही इथून पुढं. तर आता या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्याचे काही नियम सांगतो. पहिला नियम, हे असं डायरेक्ट कधीच तिकडे पाठवायचं नाही. तुम्हाला इनइक्वॅलिटी सॉल्व्ह करण्याचे बेसिक कॉन्सेप्ट शिकवतो. RHS ला इनइक्वॅलिटी ही LHS ही RHS आहे. RHS ला नेहमी 0 क्रिएट करा. पहिला रूल. आता रूल सांगा ना, या क्वेश्चनला प्रॉपरली कसं सॉल्व्ह करतात बघा. RHS ला नेहमी काय करा, 0 क्रिएट करा. सर कसं करा, तिथं तर 2 आहे, त्याला मिटवायचं 0 लिहायचं का? नाही. त्याचा नियम आहे 2 ला इकडे घेऊन या. सर पॉझिटिव्ह 2 इकडे येऊन निगेटिव्ह होतो आणि इकडे कोण उरला 0. समजे. आता बघा इथे आला आन्सर निगेटिव्ह x + 3 इज ग्रेटर दॅन 0. आता वाटल्यास मी 3 ला तिकडे नेऊ शकतो, काही अडचण नाही. ठीक आहे. खरं तर तसंही आन्सर नाहीये त्याचं. पण ठीक आहे, मी तुम्हाला अजून थोडं सोपं करतो. समजा मी 3 ला इकडे नेलं, तर हे काय होईल, मी प्लस मायनसला तिकडे नेल्यावर चालते ट्रान्सपोज मध्ये, पण मी जेव्हा मल्टिप्लाय किंवा डिवाइड करतो, रूल काय सांगतो, निगेटिव्ह क्वांटिटी इज मल्टिप्लाइड और डिवाइड देन इनइक्वॅलिटी साइन रिव्हर्सेस. आता मला सांगा, x निगेटिव्ह आहे ना, मला x काढायचा का निगेटिव्ह x काढायचा आहे? वा, नियमाने x काढायचा असतो. निगेटिव्ह तर ऑपोजिट आहे. मग मला याला पॉझिटिव्ह x करायसाठी काय करावं लागेल, निगेटिव्ह 1 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे निगेटिव्ह क्वांटिटीने मल्टिप्लाय करावं लागेल. आणि निगेटिव्हने मल्टिप्लाय केलं की काय करा, साइन रिव्हर्स. ते काम करा सर, इकडे मायनस केलं तर इकडे मायनस केलं, तर हा +x झाला, हा +3 झाला, पण ह्याचं तोंड फिरलं. आता तुमचा आन्सर करेक्ट आहे, नाहीतर सगळा गोंधळ आहे. हे मोठे मोठे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा बेस आहे. तुम्ही निगेटिव्हने मल्टिप्लाय किंवा डिवाइड केलं, डिवाइड करा, मल्टिप्लाय करा, नो डाऊट. इनइक्वॅलिटी रिव्हर्स करा. आता इंटरवल मध्ये आन्सर सांगा. आन्सर काय, 3 पेक्षा लहान सगळे नंबर. सर 3 पेक्षा लहान कोणते असतात? 3 पेक्षा लहान निगेटिव्ह इन्फिनिटी पासून 3 पर्यंत, आणि 3 ला ओपन ठेवायचं, दिसलं? हेच आन्सर आहे. आता याच्यामध्ये तुम्ही 3 पेक्षा लहान 2 ठेवा. 2 घ्या, -2 + 5 3. बघा 3 इज ग्रेटर दॅन 2. आता ते सॅटिस्फाय झालं. तुम्ही जर याला डायरेक्ट सॉल्व्ह केलं असतं, इक्वेशन सॉल्व्ह केल्यासारखं, तर होत नाही. आता एक 5 मिनिटं वेळ द्या, संपलं. आता पुढचा कोणताही क्वेश्चन करण्याच्या आधी आपल्याला शिकायचं आहे वेव्ही कर्व मेथड. ह्याची मला पुढच्या संडेला 1.5 तास प्रॅक्टिस घ्यायची आहे. झालं बेटा, एक फक्त मला 2 मिनिटं वेळ द्या. आता याचं खरं नाव असते साइन स्कीम मेथड. काय म्हणतात त्याला? साइन स्कीम. सोडतो, मला 8वीचा क्लास आहे, काही करू नका, तुम्हाला बसवत नाही 10 पर्यंत. वेव्ही कर्व काय सांगते, याचं नाव वेव्ही कर्व का पडलं, नंबर लाईन घ्या, त्याच्यावर समजा आपण काही क्रिटिकल पॉइंट्स काढले, A B C, आणि आपण साइन चेक केले आणि आम्हाला कळलं इथं प्लस आहे, इथे मायनस आहे, इथे प्लस आहे, आणि परत इथे मायनस आहे. मायनसला खाली काढायला. आता मी याला काय करतो, ऍज अ वेव्ह पाहतो. प्लसला वेव्ह वरून आली, इकडे खाली गेली, पुन्हा वर आली, पुन्हा खाली गेली, ही एक वेव्ह येते. म्हणून या मेथडचं नाव वेव्ही कर्व आहे. एक कर्व येतो वेव्ह सारखा. आता ह्याच्यासाठी काही रूल्स आहेत, ते मी तुम्हाला पुढच्या संडेला सांगतो. मला आता तिकडे जायचे, मी विसरलो. हा, याचा PDF टाकतो, हे वहीमध्ये लिहून काढा सगळा. ठीक आहे. व्हिडिओ PDF आज सगळं टाकून देतो.